सविस्तर वृत्त असे की दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 4 जण गंभीरपणे जखमी झालेत। ही घटना 28 मे 2024 रोजी दुपारी 2:30 दरम्यान कारंजा दारव्हा रस्त्यावरील कामटवाड्या फाट्याजवळ घडली। अपघाताची माहिती प्रहारसेवक महेश राऊत व कृष्णा चौधरी यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली। जगद्गुरू नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक नितीन पाटील व नवनिर्माण फाउंडेशन रुग्णालयाचे विनोद कोण व ग्रामपंचायत विडेगाव रुग्णवाहिकेचे अमोल गोडवे यांना घटनास्थळी रवाना केले। तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले। जखमींची नावे सोहेल शहा वय वर्ष 28 राहणार गिरोली व तोहित शहा वय वर्ष 22 राहणार गिरोली, शुभम राठोड वय वर्ष 30, पुरुषोत्तम चव्हाण राहणार रामनगर अशी जखमींची नावे असून घटनेतील जखमी सोहेल कॉलेज आटपून हे कारंजाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीसोबत त्यांची जोरदार धडक झाली। या घटनेत दुचाकीस्वार जखमी झालेत। वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले। त्यावेळी मदतीसाठी समृद्धी रुग्णवाहिकेत श्याम घोडेस्वार, संत गाडगेबाबा विचार मंचाचे संतोष ढोंगडे, संत गाडगेबाबा विचार मंचाचे संतोष ढोंगडे, रुग्णसेवक अमोल गोडवे, विनोद खोंड, शंकर रामटेके यांनी मदत केली। एएस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर।